सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी फुटल्यामुळे धस यांची कोंडी वाढली आहे। बातमी फोडण्याचं षडयंत्र रचणारा बीडमधला मोठा नेता असल्याचं धस म्हणतात। धस यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे आणि या संदर्भात सुरेश धस लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करणार आहेत। सुसाट सुटलेल्या धसांना ब्रेक लावणारा बीडमधला तो मोठा नेता कोण हा सवाल उपस्थित झालाय। धसांना डॅमेज केल्यास बीडमध्ये कोणाला फायदा होईल याचे राजकीय अन्वयार्थ सध्या लावले जात आहेत। बातमी फोडण्यामागे मोठं षडयंत्र आहे असं सुरेश धस एबीपी माझाला म्हणालेत आणि धनंजय मुंडेंसोबत घेतलेल्या भेटीची बातमी बाहेर आणणारा हा बीडमधला मोठा नेता असल्याचं सुरेश धस म्हणालेले आहेत। दरम्यान धस यांना ब्रेक लावणारा किंवा धस यांच्या डॅमेजमुळे स्वतःच फायदा करून घेणारा तो मोठा नेता कोण याची चर्चा सुरू झाली आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एका भेटीनंतर धसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसतोय, कोणाकडे अंगुली निर्देश करतात सुरेश धस? गेल्या 2 दिवसांपासून माध्यमांवरती एकच चर्चा आहे, ती म्हणजे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या 2 भेटीची। खरं तर या दोघांनाही दुसरी चिंता आहे की आपल्या दोघांमधली जी एक भेट झाली होती ती बाहेर नेमकी कशी आली। म्हणजे धस यांना सुद्धा वाटतं की ही भेट बाहेर कशी आली, धनंजय मुंडेंना सुद्धा वाटतं की ही भेट बाहेर नेमकी आली कशी। एकमेकांवरती संशय या ठिकाणी निर्माण होतो आहे की दोघांमधली भेट नेमकी बाहेर कोणी काढली आणि यातमध्ये खास करून सुरेश धस यांना मात्र वेगळा या भेटीच्या बाहेर येण्यामागचा संशय आहे। तो संशय त्यांना असं वाटतं की बीड जिल्ह्यातलाच एक दिग्गज नेता आहे, त्यांनी दोघांमधली ही भेट बाहेर या ठिकाणी माध्यमांना सांगितलेली आहे आणि त्यामुळे त्या नेत्यांची तक्रार ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत असं देखील त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं। अगदी काही वेळापूर्वीच आपण सुरेश धस यांच्याशी फोनवरून संवाद साधला, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की निश्चित ही एक गोष्ट आहे की एक कुणीतरी नेता आहे जो हे सगळं षडयंत्र करतो आहे, शिवाय दवाखान्यातली जी भेट आहे त्याचं देखील षडयंत्र केलं जात आहे, त्याला एक वेगळा रंग दिला जातो आहे। खरं तर आजारी असताना मी त्यांना भेटायला गेलेलो होतो, मात्र त्याला देशमुख यांच्या हत्येशी या ठिकाणी जोडलं जात आहे, म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडलं जात आहे आणि आपल्याला कुठेतरी आपल्याविषयी संशय निर्माण करण्याचं काम कुणीतरी करतं आहे असा त्यांना संशय। मात्र या सगळ्या भेटीमुळे धस यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, हे निश्चित आहे। त्यामुळे आता ते मुख्यमंत्र्यांना काय सांगणार आणि या भेटीचं नेमकं वेगळं वळण काय लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।